हे पियुष गोयल यांच्यासारखे जे लोक आहेत ना, त्यांना कायदा माहीत नाही, त्यांना संदर्भ माहीत नाही, त्यांना आंतरराष्ट्रीय कायदा माहीत नाही. त्यांना फक्त एखाद्या गोष्टीचा उत्सव करायचं माहिती आहे आणि भजन करायचं. हा जो कोणी तववूर राणा अमेरिकेतून आणला जातो, नक्कीच 26/11च्या हल्ल्यामध्ये याचा महत्वाचा रोल आहे. कसाबला भारतामध्ये पाठवण्यात किंवा त्याला संपूर्ण ज्याला आपण रेकी म्हणतो ती रेकी करून पाकिस्तानला देण्यामध्ये या लोकांचा हात आहे. पण हा हल्ला झाल्यावर तेव्हाच्या भारत सरकारनं, जे मनमोहन सिंगांचं सरकार होतं, तेव्हाच्या भारत सरकारनं तात्काळ हा जो तववूर राणा आहे त्याचं प्रत्यार्पण करा अशी मागणी केली. न्यायालयामध्ये त्याच्यावरती खटला दाखल करून तो खटला चालवला आणि आपण सातत्यानं त्या खटल्यात राहिलो. त्याच्यामुळे ही प्रक्रिया तेव्हा सुरू झालेली आहे. आता त्याला 16 वर्ष, आपण 10 वर्ष खटला चालवताय. नरेंद्र मोदीचं सरकार पियुष गोयलच्या सरकारमध्ये आहेत, त्यांना 10-11 वर्ष झाली. तेव्हा कसली फार मोठी उपलब्धी वगैरे म्हणतात. हे 2005 सालीच अबू सालेमला आणला पोर्तुगीज सरकारच्या ताब्यातून. अबू सालेमला आणण्यामध्ये सुद्धा मुंबईच्या पोलिसांचं महत्वाचं योगदान होतं आणि हा जो हेडली आणि तववूर राणा याच्यापर्यंत पोहोचण्यात आणि यांचा शोध घेण्यात सुद्धा मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांचं मोठं योगदान होतं. तेव्हा तुमचं सरकार नव्हतं महाराष्ट्रामध्ये. मिस्टर गोयल, तुमच्यामध्ये जर काय उपलब्धी जर तुम्हाला करायची आहे ना, तर एक काम करा. पाकिस्तानच्या तुरुंगात कुलभूषण जाधव नावाचा एक रिटायर्ड नेव्ही अधिकारी सडतो आहे, त्याला घेऊन या भारतामध्ये. हा तर अमेरिकेने तुमच्या ताब्यात दिलेला आहे. मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी हे अजून बाहेरच आहेत. त्यांना आपण का आणत नाही आहात? त्यांना घेऊन या ना. पियुष गोयलला माझं आव्हान आहे, आधी कुलभूषण जाधवला घेऊन या आणि बाकीचे सगळे नीरव मोदी कंपनी आहे ना त्यांनाही घेऊन या. यांचं कसं आहे, ह्यांना कोणत्याही गोष्टीचा फेस्टिवल, उत्सव करायची सवय लागली. उद्याच्या दाऊद इब्राहिम इथे येणार असेल, पाकिस्तान पाठवणार असेल, तर ते भारतामध्ये दाऊद इब्राहिम फेस्टिवल पण करतील भजन वाजवत. आता सध्या बिहार विधानसभा ते तववूर राणा फेस्टिवल करतील, तववूर राणा उत्सव. ते काही करू शकतात, पण त्यांना इतिहास माहित नाही, त्यांना कायदा माहित नाही, त्यांना संदर्भ माहित नाही. बोलायचं फक्त बस. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.